जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, खूप आनंदाची बातमी आहे। आचारसंहिता संपलेली आहे आणि त्यानंतर लगेचच एक खूप मोठा अपडेट आलेला आहे तुमच्यासाठी। जर तुम्ही 2023 मध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग म्हणजेच DHSचा जर पेपर दिला असेल आणि तुम्ही वेटिंग लिस्टवर जर असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी असणार आहे। तुमच्यासाठी खूप महत्त्वाची एक बातमी प्रसिद्ध झालेली आहे आणि ही बातमी जी आहे ते नागपूर मंडळ यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये जितके काही मलेरिया डिपार्टमेंट असेल, त्याच्यानंतर तुमचे जे काही 5-6 जिल्हे असतील, त्याच्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया हे जिल्हे असतील। या जिल्ह्यांकरता ग्रुप डी ची पोस्ट असेल किंवा ग्रुप सी ची पोस्ट असेल, सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं एक प्रसिद्धीपत्रक आहे। त्याच्यामध्ये काय माहिती सांगलेली आहे आपण डिटेल्समध्ये पाहणार आहोत। तुम्ही जर वेटिंगमध्ये असाल तर तुमचा 100% यामध्ये निवड होणार आहे। तुमची नियुक्ती 100% कन्फर्म आहे। तर बघा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की माननीय संचालन आरोग्य सेवा पुणे ह्या जो पुण्याचं मेन ऑफिस आहे आरोग्य विभागाचं, त्यांच्याकडून प्रत्येक DD ऑफिस जे आहेत त्या DD ऑफिसला दूरध्वनीद्वारे म्हणजेच फोन करून आणि ईमेलद्वारे माहिती देण्यात आलेली आहे। आणि ती माहिती काय आहे बघा की 5व्या प्रतीक्षा सूचीबद्दल। आता नागपूर मंडळामध्ये याच्या आधी 4 लागलेले आहेत, म्हणून 5व्या प्रतीक्षा यादीबद्दल हे नागपूरसाठी दिलेलं आहे। अकोल्यासाठी 3-4 लागले असतील तर त्याच्या पुढच्या वेटिंग लिस्टसाठी नाशिक, त्याच्यानंतर संभाजीनगर, लातूर विभाग झाला, कोल्हापूर विभाग असेल किंवा मग पुणे किंवा ठाणे विभाग असेल, सगळ्या विभागांना अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते पत्र, मेल आणि दूरध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आलेला आहे। मेन जे आरोग्य सेवाचं पुणे कार्यालय आहे तिथून। तर त्याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे की आत्तापर्यंत जितक्या लिस्ट लागल्या त्याच्या पुढील प्रतीक्षा सूची लावणे आणि त्याचबरोबर जात प्रवर्गातील समांतर आरक्षणातील उपलब्ध न झालेल्या माजी सैनिक संवर्गातील जितके काही पद आहेत या पदांची प्रतीक्षा यादी लावून निवड सूची प्रसिद्ध करणे याच्याबाबत त्यांनी याच्याबद्दल पूर्ण डिटेल्समध्ये डेट सुद्धा दिलेली आहे। बघा, जे ग्रुप क आणि ग्रुप ड आहेत यांच्यासाठी वेगवेगळी माहिती आहे। 28 व 29 तारखेला ग्रुप क चे जितके काही पद आहेत या पदांसाठी आणि त्याच्यानंतर 30 तारखेला जे काही तुमच्या नागपूर मंडळातली ग्रुप ड चे पद आहेत या पदांसाठी तुमचं DV होणार आहे आणि त्यासाठी जी ही माहिती आलेली आहे। आज विद्यार्थी मित्रांनो, जे काही वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी आहेत त्यांना कॉल आणि मेल येणं सुरुवात झालेली आहे। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना आज मेल आलेले आहेत। आज दिनांक 25/11/2024 म्हणजेच 25 नोव्हेंबर रोजी आज विद्यार्थ्यांना मेल यायला सुरुवात झालेली आहे। आणि तुम्ही जर वेटिंग लिस्टमध्ये असाल तर तुमचं मेल चेक करत राहा। तुम्हाला जर अननोन नंबरवरून कॉल वगैरे येत असतील तर सगळे कॉल अटेंड करा। तुमच्या नियुक्तीसाठी DV घेण्यासाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला कोणत्याही नंबरवरून कॉल येऊ शकतो, त्यामुळं मोबाईल नेटवर्कमध्ये ठेवा आणि तुम्ही सतर्क राहा। तर बघा यामध्ये काय काय माहिती दिलेली आहे पूर्ण डिटेल्स। जात प्रवर्ग निहाय समांतर आरक्षणानुसार उपलब्ध न झालेल्या माजी सैनिक संवर्गातील गुणवत्तेनुसार पुढील उमेदवारांची निवड जी आहे ती करून सुद्धा तिथं कारवाई करायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी DMERचा रिझल्ट लागल्यानंतर DHS मधून DMER मध्ये गेलेले आहेत, आरोग्य विभाग सोडून DMER कडे वळालेले आहेत। त्यांच्या ज्या काही जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागांवरती सुद्धा ही पदभरती भरून घेण्यात येणार आहे। तुम्ही वेटिंगला असाल तर तुमच्यासाठी खूप मोठा हा चान्स असणार आहे। तर यामध्ये पुढील प्रतीक्षा यादी तयार करून प्रसिद्ध करायला त्यांनी सांगितलेली आहे आणि नवीन जे काही तुमचे एक्स सर्व्हिसमॅनचे पद आहेत हे पदसुद्धा तुम्हाला भरण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली आहे जात प्रवर्गातील आरक्षणानुसार। आता हे पद कसे भरल्या जातील बघा, फॉर एक्झाम्पल जर तिथं OBC कॅटेगरीसाठी एक्स सर्व्हिसमॅनच्या 2 जागा असतील विद्यार्थी मित्रांनो आणि ते जर दोन्ही कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाहीत तर या OBC मधल्या एक्स सर्व्हिसमॅनच्या 2 जागा ज्या आहेत त्या OBC जनरल मध्ये कन्वर्ट होऊन जातील आणि OBC कॅटेगरीमध्ये जे काही विद्यार्थी
अनुक्रमाने आहेत, जे टॉपर आहेत त्या विद्यार्थ्यांना या 2 जागा दिल्या जातील. म्हणजे जे वेटिंगवरती आहेत त्यांचा 100% इथं नंबर लागणार आहे त्यांच्या जनरल कॅटेगरीतून. त्यामुळं तुम्ही तुमचे मेल चेक करत राहा वेटिंगला असाल तर नक्कीच. त्यामध्ये प्रोसिजर कशा पद्धतीनं असणार आहे तुमची बघा, उमेदवारांची ओळख आधार संकेतस्थळावरून आधार कार्डद्वारे पटवून, म्हणजे तुमचं आधारवरती बायोमॅट्रिक होणार आहे, आधारद्वारे तुमचं बायोमॅट्रिक करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना समुपदेशन येताना पत्रामध्ये त्यांचे आधार कार्ड संकेतस्थळावरून ऑनलाईन पडताळणी करता मान्यता देण्याबाबतची व आधार ॲप अद्ययावत ठेवण्याबाबत सदर पत्रात लेखी सूचना देण्यात याव्यात. हे त्यांनी त्या DD ऑफिसला सांगितलेलं आहे. तर यामध्ये खूप महत्त्वाची बघा माहिती आहे की उमेदवारांचा कागदपत्र पडताळणी करून समुपदेश आणि नियुक्तीचे जे आदेश आहेत ते 30/11/2024 पूर्वी समुपदेशन करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना समुपदेशनाच्या किमान 2 दिवसापूर्वी ईमेल व दूरध्वनी संपर्क करून कळविण्यात यावे. तर बघा 30 नोव्हेंबरच्या आधी पूर्ण प्रोसिजर पूर्ण करून त्यांना पाठवायची आहे असं पुणे विभागानं प्रत्येक DD ऑफिसला सांगितलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे 30 नोव्हेंबरच्या आधी जेवढे काही वेटिंगमध्ये विद्यार्थी आहेत त्यांच्या वेटिंग लिस्ट लावून आणि त्यानंतर बघा लक्षात घ्या, आधी वेटिंग लिस्ट लागणार आहेत आणि त्यानंतर एक सर्व्हिसमॅनच्या ज्या काही जागा आहेत त्या कन्वर्ट होणार आहेत. पहिल्यांदा वेटिंग लिस्टवर जितके काही विद्यार्थी DMAR मध्ये गेले असतील, DHS सोडून त्यांच्या जे जागा रिक्त झालेल्या आहेत त्या जागा किंवा यापूर्वी त्या पदासाठी एखाद्या वेटिंग लिस्टमधून सुद्धा जागा भरली गेली नसेल तर ती पुढची वेटिंग लिस्ट, आतापर्यंत जितक्या वेटिंग लिस्ट झालेल्या आहेत त्याच्या पुढची वेटिंग लिस्ट लावून पहिल्यांदा पूर्ण वेटिंग क्लिअर करणार आहेत. आणि वेटिंग क्लिअर झाल्याच्या नंतर जे एक सर्व्हिसमॅन आहेत त्यांची त्यांच्या जागा कन्वर्ट करून त्यांच्यासाठी सुद्धा रिझल्ट लावून त्यांचं समुपदेशन म्हणजेच तुमचं DV करून तुम्हाला लगेच जॉईनिंग देणार आहेत. आणि ही प्रोसिजर त्यांनी तारीख दिलेली आहे 28, 29 आणि 30 तारखेपूर्वी. 30 तारखेला शनिवार आहे, शनिवारपूर्वी तुमचे सगळे प्रोसिजर पूर्ण होणार आहेत. तुमचं ग्रुप कचा असेल किंवा ग्रुप डचा असेल त्यापूर्वी तुमचं वेटिंग लिस्ट प्लस एक सर्व्हिसमॅनच्या जागा ज्या आहेत त्या कन्वर्ट होऊन तुम्हाला त्यावर नियुक्ती देण्यात येणार आहे. त्यामुळं वेटिंगमधल्या विद्यार्थ्यांना खूप छान चान्स आहे आणि ही प्रोसिजर एवढी जास्त फास्ट होत आहे. या अनुषंगानं असं वाटतं की आरोग्य विभागाची जी पुढील पदभरती आहे ज्याकरिता 2-3 प्रसिद्धीपत्रक आले होते ते प्रसिद्धीपत्रकाच्या आधारे असं वाटते की लगेच ही पदभरती कंप्लीट झाल्याच्या नंतर नवीन पदभरती आरोग्य विभागामध्ये येऊ शकते. तर यांनी याच्यासाठी जे काही कागदपत्र कसे पडताळायचे वगैरे आहेत त्याच्याबद्दल जे काही पत्र वगैरे DD ऑफिसनं पाठवले होते त्यांनी त्याच्यामध्ये रेफरन्स दिलेला आहे. हे 31 ऑक्टोबरचं सुद्धा बघा त्याच्यामध्ये संदर्भ त्यांनी जोडलेला आहे. हे कशाविषयी आहे बघा, सोबत जोडलेल्या शासनाच्या संदर्भीय पत्रांमध्ये वरील विषयांकित प्रकारात दिलेल्या निर्णयानुसार पुढील आवश्यकता ती कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे हे एक सर्व्हिसमॅनच्या जे काही जागा आहेत त्या कन्वर्ट होण्याबाबतच्या सुद्धा त्यांनी जो पत्राचा संदर्भ आहे तो जोडलेला आहे. बघा हा सुद्धा एक आला होता 28/10ला की माजी सैनिकांच्या जे काही रिक्त जागा आहेत या जागा कन्वर्ट करून वेटिंग लिस्टमधून त्या विद्यार्थ्याकडून भरून घेण्याबाबतच्या हे त्यांनी पूर्ण संदर्भ जोडून दिलेले आहेत. आणि खूप महत्त्वाची तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, 28, 29 या 2 तारखेला तुम्हाला DV होणार आहे ग्रुप Cचं आणि 30 तारखेला ग्रुप Dचं 100% DV होणार आहे. आणि त्याच्या 2 दिवस आधी तुम्हाला मेल आणि जे फोन कॉल आहेत ते DD ऑफिसकडून येणं अपेक्षित आहे. म्हणजे कमीत कमी तुम्हाला 26 तारखेचे पासून येणं अपेक्षित आहे, पण 25 तारखेपासूनच याला सुरुवात झालेली आहे. 25, 26, 27 3 दिवसामध्ये तुम्हाला कधीही DVसाठी मेल किंवा कॉल येऊ शकतो. तुम्ही तुमचे जे काही मोबाईल नंबर आहेत ते चालू ठेवा, मेल ID तुमचे चेक करत राहा, तुमचे प्रॉपर जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स प्रॉपर ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला जे काही बॉन्ड्स वगैरे लागतात किंवा जे प्रॉपर पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत ते पूर्ण डॉक्युमेंट्स तयार ठेवा. तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला DV बद्दल काही विचारायचं असेल तरीही विचारा, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. तुम्हाला दिलेली माहिती जर आवडली असेल
तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त जणांसोबत शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. सगळ्यांची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स आणि व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये देतो. आपल्या चॅनलच्या बायोवरती सुद्धा अवेलेबल आहे. सगळीकडे जाऊन प्रॉपरली माहिती जमा करा आणि आपल्या सगळ्या चॅनलशी जोडले जा. धन्यवाद.